नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्थिक जागरूकतेच्या या व्हिडिओत आपले सर्वांचे स्वागत आहे। प्रत्येकाची इच्छा आहे आपल्याला पैशाची चिंता नसावी, आपण आर्थिक सक्षम असावे। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त अधिक पैसे कमवणे किंवा खर्चावर नियंत्रण ठेवणे असे नाही, तर ते आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचा आणि स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी भविष्य सुरक्षित करण्याचा मार्ग आहे। आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घालण्यासाठी कोणत्या पायऱ्यांवर चालावे लागते आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो। या प्रवासाची सुरुवात होते वर्तमान आर्थिक स्थिती समजून घेऊन, ज्यामुळे तुम्हाला स्पष्टता मिळते की तुम्ही सध्या कुठे उभे आहात। त्यानंतर आर्थिक लक्ष्य निश्चिती महत्त्वाची असते, जी तुम्हाला भविष्यात कोणत्या उद्दिष्टांच्या दिशेने काम करायचे आहे हे ठरवते। पण फक्त हे पुरेसं नाही, कारण तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतील जोखीम मूल्यांकन आणि योग्य ॲसेट ॲलोकेशन इत्यादी करण्याची माहिती आवश्यक असते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वास्तविकता आणि तुमच्या लक्ष्यातील गॅप शोधणे, ज्यामुळे तुम्हाला काही पावलं उचलताना मार्गदर्शन मिळते। शेवटी तुम्हाला आर्थिक नियोजनाचे निरीक्षण व मूल्यांकन करणे सुद्धा अत्यावश्यक आहे, जेणेकरून तुम्ही वेळोवेळी तुमच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकता। आपले आर्थिक नियोजन, त्याचे महत्त्व आणि त्याच्या फायद्यांविषयी अगोदरच्या आपण काही व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे, आपण जाणून घेतलेले आहे। आता हे आर्थिक नियोजन करण्या अगोदर कोणती तयारी आपण केली पाहिजे त्याविषयी जाणून घेण्याची वेळ आता आलेली आहे। त्यानंतर आपण आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेला सुरुवात करणारच आहोत। तत्पूर्वी काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो। आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्याची संकल्पना आपण समजून घेतली आहे का? आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणत्या पायऱ्या महत्त्वाच्या असतात असे आपल्याला वाटते? आपल्या वर्तमान आर्थिक स्थिती समजून घेण्याचे महत्त्व काय असते आणि ते कसे केले पाहिजे? आर्थिक लक्ष्य निश्चिती करताना कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात? गुंतवणुकीतील जोखीम मूल्यांकन आणि योग्य ॲसेट ॲलोकेशन कसे करावे असे आपल्याला वाटते? वास्तविकता आणि आर्थिक लक्ष्य यामधील गॅप ओळखणे हे आपल्याला जमते का? आर्थिक नियोजनाचे सातत्याने निरीक्षण आणि मूल्यांकन आपण केले आहे का आणि त्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत का? दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक किती महत्त्वाची आहे याचा अनुभव आपण घेतला आहे का? गुंतवणूक करताना कोणते धोके विचारात घेतले पाहिजे आणि ते कसे व्यवस्थापित केले पाहिजे? आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी कोणते आदर्श उदाहरण किंवा अनुभव तुम्ही शेअर केले आहेत का? मित्रांनो, आता सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला आर्थिक जागरूकता टिप्स रोज हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक मुद्दा आता महत्त्वाचा आहे, ऐकून घ्या। आर्थिक नियोजनाच्या विविध पायऱ्या किंवा स्तर कोणते? काही आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेत सामील असलेल्या महत्त्वाच्या पायऱ्या आपण इथे पाहणार आहोत, जसे की तुमची वर्तमान आर्थिक स्थिती कशी आहे। आर्थिक नियोजन करण्या अगोदर सर्वात प्रथम तुमची वर्तमान आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे ते जाणून घेतले पाहिजे। तुम्ही या स्थितीला किंवा वास्तविकतेला जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा हेतू साध्य करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे हे स्पष्ट होऊ शकत नाही। असे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक माहितीची पद्धतशीर मांडणी करावी लागेल। आता आपण पाहूया प्रामुख्याने काही महत्त्वाच्या बाबी ज्यावर अधिक लक्ष देणं आवश्यक असते, जसे की व्यक्तिगत माहिती आणि तुमच्यावर अवलंबून असलेले घरातील सदस्य। आर्थिक नियोजनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत माहिती ही कोणती पाहिजे? तर तुमचे आज रोजी वय किती आहे? तुम्ही विवाहित आहात की अविवाहित? विवाहित असाल तर तुमची पत्नी किंवा पती नोकरीवर आहेत का? व्यवसाय करतात का की नाही करत? तुमच्यावर किती लोक अवलंबून आहेत, अर्थात मुले, आईवडील वगैरे? तुम्ही नोकरदार आहात की तुम्ही स्वतः स्वयंरोजगार आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तर अगोदर आपण दिले पाहिजे। पुढील दुसरा मुद्दा आहे की तुमची मालमत्ता आणि जबाबदाऱ्या। त्यानंतर तुम्ही तुमची मालमत्ता म्हणजे ॲसेट आणि जबाबदाऱ्या लायबिलिटीज विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे। तुमचे ॲसेट जसे की बँक, FD, PPF, EPF, NSC, म्युच्युअल फंड, शेअर्स, विमा पॉलिसी, कमोडिटी, रिअल इस्टेट वगैरे याची तुम्ही एक यादी करा। दुसरीकडे तुम्हाला जी आर्थिक जबाबदारी पूर्ण पाडायची आहे त्याची पण एक यादी तयार करा, जसे की घराचे लोन, पर्सनल लोन, गाडीचे लोन, क्रेडिट कार्ड बॅलन्स इत्यादी। तुमचे नेट वर्थ जाणून घेण्यासाठी तुमच्या सर्व जबाबदाऱ्यांच्या रकमेला तुमच्या ॲसेटच्या रकमेतून वजा करा। मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे, पुन्हा एकदा सांगतो, तुमचे नेट वर्थ जाणून घेण्यासाठी तुमच्या सर्व जबाबदाऱ्यांच्या रकमेला तुमच्या ॲसेटच्या रकमेतून
वजा करा. पुढचा मुद्दा आहे की तुमचा रोकड प्रवाह म्हणजे कॅश फ्लो जाणून घ्या. तुमच्या सर्व मासिक मिळकतीची यादी तयार करा, जसे की तुमचा पगार, बिझनेसमधील कमाई, भाड्याची मिळकत, बचत आणि गुंतवणुकीमधील मिळकत इत्यादी. त्यानंतर तुमच्या मासिक खर्चाची एक यादी तयार करा, ज्यात भाडे, किराणा माल, मेंटेनन्स, प्रवास इत्यादी, विजेचे बिल, इंधन, केबल चार्ज, मोबाईल फोनचे बिल, हॉटेलात जेवणाचे बिल, खरेदी, मनोरंजन आदी प्रत्येक महिन्याची अशी एक यादी तयार करून ठेवा. मित्रांनो, हे प्रॅक्टिकल तुम्हाला करावं लागेल. असे केल्याने तुम्ही तुमचा रोकड प्रवाह जाणून घेऊ शकता की पैसा कुठे जातो. प्रत्येक महिन्याला तुमच्या खर्चाची तुमच्या मिळकतीमधून वजाबाकी करा. यावरून तुम्ही तुमच्या खर्चाला कोठे कमी करू शकता आणि त्याचा कोठे उपयोग करू शकता याचा अंदाज तुम्हाला मिळेल आणि त्यामधून योग्य गुंतवणूक केली जाऊ शकते. आयकरासंबंधी जाणून घ्या. नो युअर टॅक्स आउटफ्लो. तुम्हाला किती आयकर भरायचा आहे याचे विश्लेषण खूपच महत्त्वाचे असते. वर्तमान आयकर नियमाच्या अनुसार तुम्ही आयकर नियमाच्या कलम 80C, 80D, 80DD, 80E, 80G, 80U आणि HUF आदीमधून अनेक लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमची करपात्र रक्कम कायदेशीररित्या जितकी कमी होईल तेवढी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, पैशाची बचत ही पैशांची कमाईच असते. आर्थिक लक्ष्य निश्चित करा. आर्थिक नियोजन ही तुमच्या सध्याच्या आर्थिक लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली एक कवायत होय. जर ही कवायत केली नाही तर तुमचे लक्ष्य ते एक स्वप्नच बनून राहील. तुमचा हेतू स्मार्ट असला पाहिजे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइमली. अर्थातच तुमचा हेतू निश्चित प्रमाणसर प्राप्त होऊ शकेल असा वास्तविक काळानुरूप असलाच पाहिजे. आता आपण याबद्दल पाहूया की स्पेसिफिक निश्चित म्हणजे काय, तर तुमचा हेतू निश्चित असला पाहिजे. मेजरेबल प्रमाणित म्हणजे तुमचे आर्थिक हेतू आर्थिक दृष्टीने प्रमाणित मोजता येऊ शकेल अशा प्रकारचे असले पाहिजे. अचिवेबल आणि रिअलिस्टिक म्हणजे तुमचा हेतू पूर्ण होऊ शकेल त्यासाठी तो परिपूर्ण असला पाहिजे, प्राप्त केला जाऊ शकेल असा असला पाहिजे आणि वास्तवलक्षी असला पाहिजे. टाइमली वेळेनुरूप म्हणजे काय, तर तुमचे संपूर्ण हेतू हे निश्चित कालमर्यादेचे असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्याची सतत मूल्यांकन करू शकाल आणि आवश्यकता असेल तेव्हा तुमच्या योजनेत तुम्ही फेरबदल करू शकता. त्यामुळे तुमचे लक्ष्य गाठण्याची शक्यता जास्त राहते. तुमची सर्व गुंतवणूक निश्चित कालावधीची असली पाहिजे. म्हणजेच कमी कालावधी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी, मध्यम कालावधी म्हणजे 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि दीर्घ कालावधी म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी. मर्यादित संशोधनासोबत तुमचे सर्व आर्थिक हेतू पार पाडणे कठीण आहे. त्यामुळे तुमच्या हेतूंची प्राथमिकता निश्चित करणे जरुरी असते. प्राथमिकता निश्चित झाल्यास वर्तमान संसाधनांची विभागणी करण्यास मदत होते आणि भविष्यातील गुंतवणूक ही अति महत्त्वाच्या हेतूसाठी करण्यास उपयोगी पडते. आपल्या समाजातील मध्यमवर्गीयांमध्ये खूप समानता असलेले हेतू असतात जे आपण इथे दाखवू, ज्यामुळे तुमचीही एखादी लक्ष्य असू शकते की तुम्ही ते निश्चित करू शकता. ते कोणते ते पाहूया. जसे की 2 वर्षात गाडी किंवा त्यासारख्या 5 लाख रुपये किंवा अधिक किमतीच्या वाहनांची खरेदी करणे, 8 वर्षात एक चांगले घर विकत घेण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी अंदाजे 50 लाख रुपयांची गरज आहे. मुलगा किंवा मुलगी 25 वर्षाचे होतील तेव्हा त्यांच्या लग्नासाठी 20 लाख रुपये हवेत. 50 वर्षाच्या वयात निवृत्त व्हायचे असते आणि भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून दरमहा 1 लाख रुपयांची कमाई झाली पाहिजे. असे वेगवेगळे तुमचे टार्गेट असू शकतात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की फुगाव्याचा परिणाम. तुमच्या भविष्यातील आर्थिक लक्ष्याचे सध्याच्या रुपयातील मूल्याची माहिती दर्शवणे हे आवश्यक आहे, ज्यामुळे फुगाव्याच्या दराने एका निश्चित रकमेचे तारण केले जाऊ शकते. यासाठी तुम्ही एक कॉलम आखून तुमची माहिती लिहू शकता, जसे की आर्थिक लक्ष्य तुमचे काय आहे, वर्तमानात येणारा खर्च किती, कालमर्यादा किती आणि भावी खर्च किती. याचं उदाहरण म्हणजे नवीन गाडी खरेदी करायची असेल तर वर्तमान खर्च 3 लाख रुपये, कालमर्यादा 3 वर्ष आणि भावी खर्च हा 3.5 लाख रुपये. असे तुम्ही वेगळे तुमचे मूल्यांकन करू शकता. जोखमीचे मूल्यांकन आणि ॲसेटचे अलोकेशन. गुंतवणुकीचे 3 मूलभूत प्रकार आहेत: इक्विटी, डेट आणि
कॅश कोणत्याही गुंतवणुकीला 3 वर्गात किंवा ॲसेट क्लासमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते. या 3ही ॲसेट क्लासमध्ये दीर्घ कालावधीत वेगवेगळ्या दराने वाढ होत असते. तुम्ही किती जोखीम उचलू शकता त्याची गणती करा, म्हणजेच त्याची मूल्यांकन करा आणि त्या माहितीप्रमाणे तुम्हाला पैशांना कोणत्या ॲसेट क्लासमध्ये पैसे किती गुंतवणूक केले पाहिजे ते तुम्ही निश्चित करा. याविषयी अधिक माहिती तुम्हाला आता आम्ही देतच आहोत. जसे की वास्तविकता आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा या दरम्यानच्या फरकास दूर करा, कमी करा. आता तुमची वर्तमान संसाधने म्हणजे स्रोत आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेतील फरक किती आहे ते जाणून घ्या आणि तो फरक कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो याचा विचार करा आणि तशी व्यवस्था करा. आता तुमच्या ॲसेट अलोकेशनच्या योजनेच्या आधारे तुम्हाला वार्षिक किती कमाई करायची आहे त्याची गणती करा. या दोनही तारणांच्या आधारे दीर्घ कालावधीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे त्याची पण गणती करा. त्या गुंतवणुकीची रक्कम निश्चित झाल्यावर त्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेची तुम्ही व्यवस्था करा. एका उदाहरणाद्वारे आपण ही बाब समजून घेऊया. समजा तुमच्याजवळ जी रक्कम आहे आणि तुम्हाला ज्या रकमेची आवश्यकता आहे या दोन्हीमध्ये 10 लाख रुपयांचा फरक आहे आणि तुम्हाला 10 वर्षात आपले लक्ष्य पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला वास्तविक वार्षिक 10% फायदा मिळत आहे असे मानले आणि फुगाळाचा दर जर 6% मानला तर दरवर्षी तुम्हाला 80,087 रुपयांची आवश्यकता असेल. ही गणती कशा प्रकारे केली हे जाणून घेण्यासाठी आमचा येणारा पुढचा जो व्हिडिओ राहील टाईम व्हॅल्यू ऑफ मनी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहाल अशी अपेक्षा आहे. तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जरुरी रक्कम तुमच्याजवळ आहे किंवा त्याची व्यवस्था केली जात असेल तर त्यांची दरवर्षी गुंतवणूक करा. जर आवश्यक रक्कम वाचवणे शक्य नसेल तर तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या योजनेत तुम्ही फेरफार करू शकता. जसे की आपल्या लक्ष्यांची प्राथमिकता बदला, कालावधी वाढवा आणि तुमच्या अपेक्षा कमी करा. तुमची आवक वाढवा किंवा खर्चात घट करा. जोखीम घेण्याची तुमची क्षमता अधिकपणे वाढवा. तुमच्या आर्थिक नियोजनाचे निरीक्षण आणि मूल्यांकन कसे करायचे. आर्थिक नियोजन तेव्हाच सफल समजले जाते जेव्हा तुमच्या सर्व लक्ष्यांना तुम्ही प्राप्त करू शकाल. तुम्ही गुंतवणूक केली म्हणजे आर्थिक नियोजन संपले असे मुळीच नाही. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे नियमितपणे तुम्ही निरीक्षण केले पाहिजे आणि वेळेनुसार त्याचे मूल्यांकन सुद्धा करत राहिले पाहिजे, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमचे नियोजन हे वेळेनुसार पूर्ण होईल की नाही होईल. गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या रकमेची कमाई होते की नाही हे तपासत राहा आणि अनावश्यक असल्यास तुमच्या ॲसेटच्या विभागणीच्या व्यूहरचनेत फेरफार करा. तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करा. निश्चित केलेल्या स्तरापेक्षा तुमच्या जीवनशैलीत एखादा कायमस्वरूपी फेरफार झाला तर दीर्घ कालावधीच्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या वर्तमान स्थितीत पण महत्त्वाचा फेरफार झाल्यास त्याचा पण परिणाम होऊ शकतो. जसे की तुमच्या कुटुंबात एखाद्या नवीन सभासदाचे आगमन झाले किंवा कुटुंबातील लहान बाळाचा सांभाळ करण्यासाठी नोकरीचा त्याग केला असता त्यामुळे मिळकत कमी होते. अशा स्थितीत तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये फेरफार करावा लागेल. मित्रांनो, आर्थिक स्वातंत्र्य हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु त्यासाठी योग्य गुंतवणूक नियोजन करणे हे अत्यावश्यक आहे. आपण पाहिले की वर्तमान आर्थिक स्थिती समजून घेणे, आर्थिक लक्ष्य निश्चिती आणि जोखीम मूल्यांकन ह्या पायऱ्या आपल्या गुंतवणूक प्रवासाचा पाया मजबूत करतात. तुमच्या वास्तव परिस्थिती आणि उद्दिष्टांमधील गॅप ओळखणे आणि त्या गॅपला भरून काढण्यासाठी योग्य नियोजन करणे हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्वांचा आढावा घेतल्यानंतर सातत्याने आर्थिक नियोजनाचे निरीक्षण व मूल्यांकन करत राहणे हे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्गावर योग्य प्रगती करता येईल. शेवटी आर्थिक स्वातंत्र्य हा एक दीर्घकालीन प्रवास आहे आणि त्यासाठी संयम, शिस्त आणि योग्य निर्णय घेणे हे आवश्यक आहे. आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आजपासून पावलं उचला, गुंतवणूक करा आणि तुमचं आर्थिक स्वातंत्र्य साध्य करा. तर मित्रांनो, योग्य नियोजन, धैर्य आणि विचारशील गुंतवणुकीने आपण आपलं आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवू शकतो हे आज आपण समजून घेतलं आहे. या पायऱ्यात तुमच्या आर्थिक यशाच्या दिशेने तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शक ठरतील. धन्यवाद आणि पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, नवीन असाल आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.